नमस्कार. आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी खूप शक्तिशाली आहे, विकेंद्रीकरण. खरं तर ही एक क्रांती आहे जी सुरू तर झाली आहे पण अजून पूर्णत्वाला गेलेली नाही. एक साधा प्रश्न विचारूया. आपल्या परिसरात रस्ता कधी बांधायचा किंवा शाळेत कोणत्या सुविधा हव्यात हे निर्णय कोणी घ्यावेत? दूर कुठेतरी राजधानीत बसलेल्या लोकांनी की आपल्यातल्याच आपल्या जवळच्या लोकांनी? बरोबर, ह्याच प्रश्नात विकेंद्रीकरणाचं मूळ दडलेलं आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यात आपण विकेंद्रीकरणाची मूळ संकल्पना काय आहे आणि त्याची उद्दिष्ट्य किती आदर्श आहेत हे समजून घेऊया. तर विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सत्ता आणि संसाधने वरून खाली म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारांकडून थेट स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवणं. इथे दोन मॉडेल्समधला फरक स्पष्ट होतो. एक आहे पारंपरिक टॉप डाऊन मॉडेल, म्हणजे धोरणं दिल्ली किंवा मुंबईत ठरवली जातात आणि संपूर्ण देशावर किंवा राज्यावर लागू होतात. पण विकेंद्रीकरण गोष्टींना उलटं फिरवतं. ते बॉटम अप मॉडेल आणतं, जिथे विकास लोकांच्या खऱ्या गरजांपासून सुरू होतो. मग विकेंद्रीकरण इतकं महत्त्वाचं काय आहे? पहिलं कारण म्हणजे लोकशाहीत सत्ता एका जागी एकवटलेली नसावी. दुसरं एक साधं तत्त्व आहे की जे निर्णय लोकांवर थेट परिणाम करतात ते त्यांच्या शक्य तितक्या जवळ घेतले जावेत. यामुळे होतं काय की स्थानिक नेते जास्त जबाबदार राहतात, कारण ते आपल्यातलेच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विकास खऱ्या अर्थाने स्थानिक गरजांनुसार होतो. आणि आता वळूया आपल्या मुख्य केस स्टडीकडे. भारताने विकेंद्रीकरणासाठी केलेला एक प्रचंड मोठा प्रयोग, तो म्हणजे पंचायती राज व्यवस्था. या प्रयोगाचा पाया थेट आपल्या संविधानातच आहे. कलम 40 मध्ये गांधीजींची ग्रामस्वराज्य ही जी संकल्पना होती तिला स्थान देण्यात आलं आहे. हा विचार कायद्यात कसा बदलला याचा हा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रवास आहे. 1950च्या दशकातला तो गांधीवादी विचार आणि मग थेट 1992-93 मध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राजसंस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. हा एक मैलाचा दगड होता. चला आता बघूया की या पंचायती राज व्यवस्थेचे जमिनीवर काय सकारात्मक परिणाम झाले. एक प्रकारची मूक क्रांतीच. 13 लाख. काय आहे हा आकडा? तर ही आहे भारतातल्या पंचायतींमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या. हो, तब्बल 13 लाख. खरंच ही एक मूक क्रांती आहे आणि महिलांचा राजकीय प्रतिनिधित्वाचा हा एक जागतिक विक्रम आहे. आणि हे फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाही. डफलो आणि चट्टोपाध्याय यांच्या अभ्यासानुसार जिथे महिला सरपंच आहेत तिथे महिलांवरील गुन्हे अधिक नोंदवले जातात, पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधांवर जास्त खर्च होतो आणि महिलांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. आणि हे सक्षमीकरण फक्त महिलांपुरतं नाही. या व्यवस्थेनं ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या जाती जमातींनाही एक राजकीय आवाज दिला आहे. त्यामुळे पारंपरिक सामाजिक रचनेला कुठेतरी आव्हान मिळालं आहे. पण प्रत्येक कथेला एक दुसरी बाजू असते. आता आपण या व्यवस्थेच्या आश्वासनांवरून तिच्यासमोर उभ्या असलेल्या गंभीर आव्हानांकडे वळूया. वास्तव तितकं सोपं नाही. या भागाची सुरुवात डॉक्टर आंबेडकरांच्या या धारदार विचाराने करूया. त्यांनी गावांकडे बघण्याचा एक अतिशय वेगळा आणि गंभीर दृष्टिकोन मांडला होता, जो आजही महत्त्वाचा ठरतो. एक मोठी समस्या आहे सरपंच पती किंवा प्रॉक्सी राजकारण. यात होतं काय की निवडून आलेल्या महिला सरपंचाच्या नावावर तिचा नवरा किंवा घरातला पुरुष सदस्यच सगळा कारभार चालवतो. म्हणजे बघा, कागदावर सत्ता डे-ज्युरे पॉवर असते निवडून आलेल्या महिलेकडे, पण प्रत्यक्षातली सत्ता डी फॅक्टो पॉवर असती तिच्या पती किंवा पुरुष नातेवाईकाच्या हातात. हे प्रॉक्सी राजकारण महिला सक्षमीकरणाच्या मूळ हेतूलाच सुरुंग लावतं. जाती व्यवस्थेचं वर्चस्व हे विकेंद्रीकरणाच्या मार्गातलं एक खूप मोठं आव्हान आहे. प्रबळ जाती स्थानिक सत्तेवर नियंत्रण ठेवतात, खालच्या जातींसाठी आलेला निधी दुसरीकडे वळवतात आणि दलित नेत्यांना अनेकदा भेदभाव, अपमान इतकंच नाही तर हिंसेचाही सामना करावा लागतो. आता आपण त्या काही संस्थात्मक आणि प्रणालीगत समस्यांकडे लक्ष देऊया, ज्यामुळे पंचायती राज व्यवस्था अनेक ठिकाणी कमजोर पडताना दिसते. विकेंद्रीकरणाचं यश 3 Fवर अवलंबून आहे. कोणते 3 F? तर फंक्शन्स म्हणजे कार्य, फंड्स म्हणजे निधी आणि फंक्शनरीज म्हणजे कर्मचारी. सोप्या भाषेत स्थानिक सरकारांना काम करायला अधिकार, पैसा आणि माणसं मिळायला हवीत. पण वास्तव असं आहे की हे राज्याच्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी हे अधिकार दिले आहेत, तर उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्य यात खूपच मागे आहेत. मग अनेक राज्य स्थानिक सरकारांना अधिकार का देत नाहीत? यामागे काही कारणं आहेत. प्रादेशिक नेत्यांना स्थानिक संस्था आपल्या सत्तेसाठी एक धोका वाटतात.
निधी आणि कार्ये देण्याची त्यांची राजकीय इच्छाशक्तीच नसते, कारण त्यांना संसाधनांवरचं आणि लोकांवरचं आपलं नियंत्रण गमावण्याची भीती वाटते. यामुळे स्थानिक सरकार नेहमीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहतात. यातला कळीचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत हे 3F म्हणजेच कार्य, निधी आणि कर्मचारी खऱ्या अर्थाने हस्तांतरित होत नाहीत, तोपर्यंत पंचायती राज व्यवस्था फक्त नावापुरतीच राहील. तिला खरा अर्थ प्राप्त होणार नाही. हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगतंय. पंचायती राज हे एक असं रणांगण आहे जिथे एका बाजूला सक्षमीकरणाचे घटनात्मक आदर्श उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला खोलवर रुजलेली सामाजिक उतरण. हा एक न संपणारा संघर्ष आहे. तर मग शेवटी प्रश्न उरतो, विकेंद्रीकरण हे एक सदोष अपयशी स्वप्न आहे की ही लोकशाहीच्या मूळ तत्वांसाठीची एक लढाई आहे जी आजही प्रत्येक गावात, प्रत्येक पंचायतीत लढली जात आहे? यावर विचार करायला हवा.